आपला पोपटा सारखा बोलायला लावतो. मी पोपटासारखं बोलायला लागल्यावर तू काय महिन्यासारखा बोलशील काय? मग जाऊ दे, चल चल जाऊ दे. बस खाली बस, तुझी बाटली उघड, थोडी थोडी घेऊया. आम्हाला नंदा तू आज जा आणि 3 ग्लास घेऊन ये. आणि मग तू वामनचा मासा आहे ना, तळलेला आहे ना, तो पण घेऊन ये. जा बस बस झालं कळलं. ओके ओके काय सांगायची मालवणकरच्या बायको तुम्हाला आवडते ना? काय बोलतो? माझी बायको बरगतच आहे, तिच्या कमी बघत नाही. बरोबर. अरे वर्ष झालं ती माझ्या मागे लागली. अजून एक मुलगा हवा म्हणून. अरे मीच तिला म्हणतोय, अरे आता कुटुंबात आबादी म्हणजे पैशाची बर्बादी, कळलं का? तू पोपटराव एवढं असेल ना तर तुमच्या सोपवलेलं कार्य आहे ना, तुम्हीच माझ्याकडे सोपवा. बरं बघा चला Cheers. समर्थ रामदासांनी सांगितलंय, आपल्या शेजाऱ्या सर्व कार्यात मदत करायची. राहावे घरी, शेजाऱ्याच्या घरी. काय बोललो? बरोबर. त्या समर्थ रामदासांनी असे पण सांगितले, पहिले त्याशी देऊ काशेची लंगोटी, नाथाच्या माती आणू काठी. कळलं? असं वामन मारे तू काय एकच गप्प आहे. अरे बोल काहीतरी. रूह के पाकीज़े के लिए ज़बान का पाकीज़ा होना बहुत जरूरी है. जो लोग अंधेरे से डरते हैं उनसे उजाले कभी प्यार नहीं करते. सच्ची बड़े कायल आशिक हो. भला इतना जरूरी है